नवीन मराठी चित्रपटांबद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रेक्षक जल्लोष चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा व अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, मी उर्मिला जगताप श्री सार्थक पब्लिसिटी प्रस्तुत प्रेक्षक जल्लोष मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तुम्ही पाहत आहात आपला लाडका शो ज्याचं नाव आहे सांगा ना राव। आज आपण आलो आहोत कडेगावच्या एसटी स्टँडवर। इथले फार लोक उत्सुक आहेत, चला तर आपण इथे सुरुवात करूया। हॅलो, तुमचं नाव? सागर वायदंडे। सागर, तुम्ही मराठी सिनेमे पाहता? हो, पाहतो की। ठीक आहे, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार, त्या तिन्ही प्रश्नांची तुम्ही जर अचूक उत्तरे दिली तर तुम्हाला हे चांदीचं नाणे मिळणार। तुम्ही तयार आहात? आहे। हां, माझा पहिला प्रश्न असा आहे, बाबा लगीन हा डायलॉग कोणत्या सिनेमातील आहे? बाबा लगीन, जत्रा। जत्रा? बरं, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, अशोक सराफ यांनी कंडक्टरची भूमिका कोणत्या सिनेमात केली आहे? नवरा माझा नवसाचा। अगदी बरोबर उत्तर आहे। मला सांगा, चला ना गडे या गाण्याचा चित्रपट कोणता? नवरा माझा नवसाचा। बरोबर उत्तर आहे। मला सांगा, तुम्हाला नवीन काय करता येईल? मला ठीक आहे, नवीन सोडा उखाणा घ्याल? हो। अरे वा, कोणता घ्याल सांगा? घेऊ का? हा, घ्या ना। आलाला रुखवता होती खुर्ची, होणारी बायको माझी आरची। क्या बात आहे, होणारी बायको माझी आरची। यांनी माझ्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आहेत आणि उखाणा हे एकदम दमदार घेतलाय। मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारते, तुम्ही चांदीच्या नाण्यासाठी तयार आहात? तयार आहे। तुम्ही जर खरंच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला हे चांदीचं नाणं मिळणार आहे। ठीक आहे, माझा तिसरा प्रश्न असा आहे, मस्त चाललंय आमचं पाहिलाय चित्रपट? या चित्रपटातील मला 3 कलाकारांची नावं सांगायची। हॅलो, तुम्ही छान बसलाय, तुमचं नाव? समीर मुल्ला। तुम्ही रिक्षा चालक आहात? हा, रिक्षा चालक। मला सांगा, रिक्षावर एक गाणं आलंय मराठी चित्रपटात, ते गाणं कोणतं? बघतोय रिक्षावाला। हा, बघतोय रिक्षावाला। मग तुम्ही मला एक स्टेप करून दाखवाली, ते बघतोय रिक्षावाला एक छान स्टेप होत झाली पाहिजे। चला, कमॉन। तयार झाले, चला सुरू करूयात। कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला। ठीक आहे, काय हरकत नाही। तुम्हाला मी 3 प्रश्न विचारणार मराठी चित्रपटांसंबंधित। त्या तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं दिली तर तुम्हाला मिळणार हे चांदीचं नाणं। तुम्ही तयार आहेत या चांदीच्या नाण्यासाठी? मला सांगा, बघतोय रिक्षावाला या गाण्याचा चित्रपट कोणता? काय माहित नाही, पण गाणं माहिती आहे। बरं, मला सांगा, बायकोला पाहायला गेलं तेव्हा काय कार्यक्रम, कसा कार्यक्रम झाला? म्हणजे कुणाच्या? माझ्या? हा, काय नाही, आपलं चहा पाणी पोहे वगैरे घेतले आपलं। अच्छा, म्हणजे तिथून पुढे पोहे खाल्लेच नाही? नाही खाल्ले। ठीक आहे, काय हरकत नाही, आपण जाऊया तिकडे जाऊया। माझा पहिला प्रश्न असा आहे, देवा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? नाही माहिती। माझी रसिक प्रेक्षकांना हीच विनंती आहे की सिनेमागृहात मराठी चित्रपट त्यांनी पाहिलाच पाहिजे आणि माय मराठीचा मान त्यांनी नक्कीच राखला पाहिजे। आजचा एपिसोड आपण इथेच थांबूया। तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आमच्या वेबसाईटला लवकरच भेट द्या www.प्रेक्षकजल्लोष.in वर। तोपर्यंत पाहूयात नेक्स्ट एपिसोडला कोण चांदीचं नाणं जिंकणार। आजच प्रेक्षक जल्लोषची मोफत सभासद होऊन भरघोस अशी बक्षिसे जिंका। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तुमचा, आमचा आणि सगळ्यांचा लाडका शो ज्याचं नाव आहे सांगा ना राव। बाय। प्रेक्षक जल्लोष, प्रेक्षक जल्लोष, प्रेक्षक जल्लोष।